नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। नाशिक पोलिसांनी सतत पाठपुरावा करत अखेर सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यांना नेपाळ बॉर्डर जवळून ताब्यात घेतले। 2 महिन्यांपूर्वी सातपूर परिसरातील ऑरा हॉटेल गोळीबार प्रकरणातील तसंच अजूनही बऱ्याच गुन्ह्यातील मुख्य आरोपी भूषण लोंढे हा 2 महिन्यांपासून फरार होता। नाशिक पोलीस त्याच्या मागावर होते। उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये तो अगदी हातातून निसटला होता। त्यावेळी त्यानं भिंतीवरून उडी मारून पळ काढला, पण भिंतीवरून उडी मारल्यानं त्याच्या पायांना दुखापत होऊन त्याचे पाय फ्रॅक्चर झाले। त्यानंतर भूषण आणि प्रिन्स नेपाळ बॉर्डर जवळ असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळताच जलद हालचाली करत नेपाळ बॉर्डर जवळील उत्तर प्रदेशातील कोल्हुई महाराजगंज येथून भूषण लोंढे आणि प्रिन्स सिंग या जिगरी दोस्तांना ताब्यात घेण्यात आलंय। प्रकाश लोंढेंचे पुत्र भूषण लोंढे आणि प्रकाश लोंढेंचे मानस पुत्र प्रिन्स सिंग दोघेही आतापर्यंतच्या प्रत्येक गुन्ह्यात सोबत आहेत। अटकही दोघांना सोबतच झाली आहे। गुन्हेगारी विश्वातील ही मैत्री चर्चेचा विषय बनली आहे। गुन्ह्यांमध्ये साथीदार, खंडणी वसुलीतील भागीदार, अटक झालेल्या या 2 जिवलग मित्रांना घेऊन नाशिक पोलीस उत्तर प्रदेशमधून नाशिकला येत आहेत। उत्तर प्रदेशमध्ये देखील भूषण लोंढेकडून कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेण्यात आलाय। नाशिक पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। संविधान न्यूज, नाशिक।